श्री महाकाल. मित्रांनो, आता आपण ऋणमुक्तेश्वर या मंदिरामध्ये जाऊन आलो आहे. आता याच्यानंतर आपण आलेलो आहे भरतरी गुफा. इथलं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे राजा काय सांगितलं ना, राजा विक्रम नहीं जो 12 साल तपस्या किया था, राजा भर्तरी जी. हां, राजा भर्तरी म्हणून इथे एक राजा होते. त्यांनी 12 वर्ष इथं जी एक गुफा आहे त्या गुफामध्ये त्यांनी तपस्या केली होती. ती गुफा बघू आपण आतमध्ये जाऊन. आता हे बघा आपण आतमध्ये चाललो. आपण आता त्या गुहेच्या गेटमधून एंट्री करत आहे. श्रीनाथ जी की गुफा. जय हनुमान, बजरंगबली की जय. राजा भर्तरीने जे गुफेमध्ये 12 वर्ष तपस्या केली ते इथून बाहेर पडलेत बघा. म्हणजे इथून लोक आतमध्ये जातात. आणि ही गुफा एवढ्या खड्ड्यामध्ये आहे, म्हणजे एवढी खोल आहे की तिथे ऑक्सिजन लेवल कमी आहे. अख्खा घाम येतो. आणि ज्यांना बीपीचा त्रास आहे, श्वास घेण्याचा त्रास आहे, त्यांनी कृपया करून इथं आतमध्ये येऊ नका. फक्त बाहेरूनच दर्शन घ्या. कारण की आतमध्ये खड्ड्यामध्ये जायचं असतं. खूप बारीक जागा आहे आतमध्ये जायला. भुयार मार्ग आहे बाहेर जायला, आतमध्ये जायला आणि बाहेर यायला. पण खूप हे होतं तिथं, व्हेंटिलेशन कमी असल्यामुळं, हवेचं प्रमाण कमी असल्यामुळं तिथं कृपया ज्यांना हृदयाचा त्रास आहे, बीपी आहे, श्वास घेण्यामध्ये त्यांना त्रास होतो, त्यांनी जाऊ नका. फक्त त्यांनी बाहेरूनच दर्शन घेतलेलं कधी पण चांगलं. इथं भेट झालेली यांची आणते गुरु गोरक्षनाथांची भरतनाथ दिसलं. कसं वाटलं मित्रांनो? ॲक्च्युली कसं आहे, त्या गुफेपर्यंत आपण गेलो होतो. गुफेच्या आतमध्ये आहे ना कॅमेराला बंदी आहे आणि मोबाईलला बंदी आहे. त्यामुळे आपण आतमध्ये व्हिडिओ शूटिंग काढू शकलो नाही. आता आपला कॅमेरा व्हिडिओ म्हणजे माझ्याकडे मोबाईलच आहे, तो आपला जप्त झाला असता. आता आपण याच्या पुढे बघूया. अजून आपल्याला खूप चांगले अजून मंदिरं फिरायचे. अजून एक 4-5 ठिकाणी जायचं. काल भैरवनाथ वगैरे आहे. जिथे जाईल मी ते व्हिडिओ तुम्हाला पोस्ट करतो. नक्कीच सांगा तुम्हाला याच्यामध्ये काय सुधारणा करायची, कसं काय चुकतंय आणि काय नाही. मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी पहिल्यांदाच आयुष्यामध्ये व्हिडिओ काढलेला आहे, त्यामुळे मला नक्की याच्यावर तुम्ही सजेशन द्या. थँक्यू.